सुट्ट्या संपल्या, स्कूल चालू झाली आणि रोजचा प्रश्न आता उभा राहिला, तो म्हणजे टिफिनला काय द्यायचं. चला तर आज झटपट पाहूया कांदा पराठा. त्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे अगदी फाईन चॉप करून घेतलेत. त्यामध्ये घालायचे भरपूर कोथिंबीर. घालूया काही मसाले. त्यामध्ये सगळ्यात आधी आली हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता. अर्धा चमचा पावभाजी मसाला घातलाय, थोडासा चाट मसाला घातलाय आणि नसेल तर आमचूर पावडर घातली तरी चालेल. धने पावडर घातली अर्धा चमचा, चवीनुसार मीठ. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चला तर सारण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आपण चपातीसाठी मळतो तशीच कणिक मी इथे मळून घेतलेली आहे. आता इथे मी एक कणकेचा उंडा घेतलेला आहे, तो थोडासा लाटून घ्यायचा आहे. अगदी छोटी पोळी करतो ना तसा. आता या पोळीच्या मध्यभागी आपण आपलं कांद्याचं सारण घालणार आहोत. सारण व्यवस्थित या उंड्यामध्ये भरून घ्यायचं आहे. सारण व्यवस्थित भरून झालं की आता हा गोळा बंद करून घ्यायचा आहे. सगळे टोकं व्यवस्थित जुळवून घ्यायचे आहेत आणि मध्यभागी प्रेस करून हा गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे. आता हा पराठा आपण लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला ज्या शेपमध्ये हवा आहे त्या शेपमध्ये तुम्ही हा पराठा लाटून घेऊ शकता, म्हणजे चौकोनी, त्रिकोणी किंवा हा असा गोल. आता पराठा व्यवस्थित लाटून झालेला आहे. त्यावरनं तुम्हाला सारणही व्यवस्थित दिसत असेल. तुम्ही पाहू शकताय सारण अगदी व्यवस्थित काठोकाठ पसरलेलं आहे. पराठा परत उचलून मी परत लाटत आहे, कारण मला असं वाटत होतं की पराठ्याच्या खाली कमी पीठ राहिलं आहे आणि तो पराठा आता चिटकायला लागला आहे. कडा त्याच्या व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहेत, मात्र पातळ लाटून घ्यायच्यात कडा. खूप जाड ठेवला तर कच्चा राहू शकतो. आता या तव्याला थोडंसं तूप लावून घेऊया. तूप लावा, बटर लावा किंवा तेल लावा, काहीही लावू शकता. आता हा पराठा व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत. आता हा पराठा जेव्हा आपण लाटला तेव्हा तुम्हाला त्याच्यावरती कांदा सगळा दिसत असेल, त्यामुळे तो पराठा आता फुगणार नाही, कारण कांद्यामुळे पराठ्याला होल्स झालेले असतात. ज्यावेळी तुम्ही सारण कमी भरता त्यावेळी तो पराठा फुगण्याची शक्यता असते. आणि असा आपण पराठा लाटला की यावरती जो कांदा बाहेर येतो तो छान तुपावरती, बटरवरती मस्त खरपूस भाजला जातो आणि त्याची अप्रतिम चव या कांदा पराठ्याला येते. आता दोनही बाजूने तूप लावून हा पराठा व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा आहे. हे पहा, पराठा पलटी केला की इतका मस्त दिसतो आणि खूप छान असा खरपूस भाजला गेलेला आहे. असा पराठा तुम्ही देखील नक्की करा. तुमच्या टिफिनसाठी किंवा एखाद्या छोट्याशा संध्याकाळच्या भुकेसाठी पराठ्याचा ऑप्शन हा बेस्ट आहे. मुलांच्या टिफिनला सुद्धा हा पराठा दिलात तरी तो थंड झाल्यावर सुद्धा अगदी छान लागतो. आता असाच आपण दुसरा पराठाही लाटून घेऊया. या पावभाजी मसाल्यामुळे या पराठ्याच्या सारणाला आणि या पराठ्याला खूप छान चव येते. त्यामुळे न चुकता हा पावभाजी मसाला तुम्ही या पराठ्याच्या सारणामध्ये नक्की घाला. आता सर्व पराठे असेच आपण तयार करून घेऊया. मुलांसाठी बनवताना एक वेगळेपणा म्हणून या सारणामध्ये तुम्ही चीज देखील ॲड करू शकता. चीज घातलेला हा कांदा पराठा मुलांना खूपच जास्त आवडेल. याच पद्धतीने खरपूस रंगावरती हा पराठा भाजून घ्यायचा आहे. खूप छान लागतो. तुमच्या ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा पराठा एक नक्कीच उत्तम पर्याय ठरेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.